आपलं मनापासून आभार. सामन्याला सुरुवात होते आणि सुरुवात होत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल धाव घेत असताना धावफलकाचा श्री गणेशा झालाय. लाईट शो पाहिला. आता तो लाईट शो नंतर इतका चांगला इव्हेंट अजून बहारदार करण्यासाठी त्या बहारदार इव्हेंट मध्ये आपला जो सहभाग आहे किंवा आपला जो भाग आहे तो किती मोठा आहे आणि आपण हा भाग घेत असताना या भागाद्वारे कितपत स्वतःच्या परफॉर्मन्सला जगासमोर दाखवू शकतो यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत दोन्ही टीम्सना. दोन्ही टीम्स तयार आहेत आणि तयार असताना मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आहे त्याला बघताना वैभव पाटील आणि गौरव म्हणजेच लाल्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्गवरती ऋषिदत्त देसाई यांना आपण पाहत आहोत. सायबा संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राई 11 आगाशी हे दोन संघ आहेत. टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवले. सिंगल धाव येताना दिसते. करण बेराई चेंडूवरती येतोय तोपर्यंत सिंगल धाव म्हणजे 4 चेंडू 4 धावा. 2 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडूला पाठवलंय. कोणत्याही प्रकारे मोठी हरकत नाहीये, कोणतीही जरूरत नाही केली मोठा फटका खेळण्याची. नाही तो अटेम्प्ट दिसला, नाही तो पवित्रा दिसला, नाही तो अप्रोच दिसलाय. जस्ट सिंगल. त्यानंतर शेवटच्या चेंडूत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. ओ रनआउटची संधी आणि तिथे पंचांकडे अपील. पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केले. बघितलं जाणार आहे आउट आहे की नाही. बॅट केव्हा ट्रॅक केली आणि कधी हात चेंडूवरती स्टंपवरती आला पाहिलं जाणार आहे. आमचे तिसरे पंच बिझी आहेत, आमची टेक्निकल टीम बिझी आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा सर्व आलेल्या क्रीडा शौकीनांचं हार्दिक हार्दिक स्वागत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं अनेक संघांना या स्पर्धेबाहेर जात असताना आपण बघितलं आणि अखेरकार टॉप 3 च्या रेसमधून कोणते संघ पुढे. पहिला संघ टॉप 3 मध्ये येणारा DCC नवापूर, दुसरा संघ होंडा वॉरियर्स तेजस 11, तिसरा संघ कोण असणार. तिसऱ्या संघासाठी चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेदरम्यान त्या खेळादरम्यान क्या हुआ है. काय रन कंप्लीट झालाय. लाल्यानं बॅट ट्रॅक केली आणि ती ट्रॅक करत असताना कुठपर्यंत पोहोचलाय. ओ टाळ्या वाजतायत. नॉट आउटचा इशारा पंचांकडून आलाय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 6. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात आहे गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची आहे हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची आहे. क्षेत्ररक्षकाला आता पुढे बोलवण्यात आलंय म्हणजेच त्या कडगेऱ्यामध्ये उभं केलंय जिथून आपल्याला चॅलेंजिंग ओव्हर आल्याचा भास होतो. आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये कुणाला आतमध्ये घेतलं गेलंय. ऑन साइडचे क्षेत्ररक्षक ऋषिदत्त देसाई सर्कल मध्ये आहेत. या अगोदर झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार. ओ आतमध्ये येणारा चेंडू वैभव पाटील डिपार्ट्स. फलंदाज बाद. दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष पाहून साऱ्यांना चढतो जोश. थँक्यू. जोश जोश आणि जोश या विकेट मधून दिसलाय. ब्रेक थ्रू पहिल्या चेंडूवरती वैभव पाटील बाद आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जय. जय मैदानाच्या आतमध्ये येतोय. बघा मुख्य स्क्रीनवरती हे आमचे सर्व दर्शक, काही महिला वर्ग इथं आलेला आहे आणि या सामन्याचा तो सुद्धा मनोरंजक आनंद घेत आहेत. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मयूर पडेलकर फ्रॉम हुंडा वॉरियर्स तेजस 11.
सन्मान्य किसनजी माने यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे मयूर पडेलकरला. मी विनंती करेन किसनजी माने साहेब आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. माने साहेबांना विनंती आपण समोर आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. संदीपजी वाडाण यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही जर्सी. त्यानंतर आमचे रानोबा इव्हेंट मयू भोईर यांच्याकडून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी त्याने स्पॉन्सर केलेलं मेडल देऊन गौरव केला जातोय. त्याचबरोबरीनं आमच्या एक्वा पॅलेस रिसॉर्टचा फ्री पास फ्री एंट्री या पासद्वारे मिळणाऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या मानकरीला आणि ती फ्री एंट्री आणि त्याचा हा वाउचर एक्वा पॅलेसचा तुम्ही घेऊन या. तुम्हाला एक्वा पॅलेस मध्ये मोफत प्रवेश मिळेल. अंतिम सामना जिंकणाऱ्यांसाठी सुद्धा 10 कुपन आहेत 10 वाउचर आहेत. मोठ्या फटक्याचा प्रयत्न तो झाला परंतु कोणती धाव नाही. आता 4 चेंडूचा खेळ आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. पाचवा चेंडू सुद्धा डॉट येतोय आणि आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. दोन षटकं संपली 11 धावा 2 - 9 धावा. आठ धावा फायनल स्कोर 8 रन्स आफ्टर दॅन 2 ओव्हर. जो 22 होता त्याच्या जागी वाईट प्लस वाईट असा लिहिलेला होता. आता 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती अशी सद्यस्थिती आगाशी संघाची राहिली. आगाशी संघाला या मॅच मध्ये परत येण्यासाठी एकाच मोठा फटका या षटकामध्ये 2 मोठे फटके या षटकामध्ये मारावे लागतील जेणेकरून मॅच मध्ये परत येता येईल आणि ती गरज आहे. जर का सुपर 3 मध्ये दाखल व्हायचं असेल जर का टॉप 3 मध्ये यायचं असेल सेमीफायनल मध्ये एंटर करायचं असेल तर इथं चौकारा बगर पर्याय नाहीये. मुजम्मिल खान पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड अडवण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी आहे. थ्रो फेक हे पर्यंत एकदा डाऊन कंप्लीट झाला. सिंगल आलाय आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना 9 वरती. यावेळेला गॅप मधून व्हाट अ शॉट बाय जय इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सी मारेगा पार. चौकार. हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ. इथं आपलीच पावर. जयची पावर दिसायला लागली आहे. जयची पावर दिसली आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस बॉलला इथं मिस केलंय आणि त्याच्यावरती मात्र बॅटची आतली काढा घेऊन एकदा येताना दिसते. लगोरी स्पर्धा या स्पर्धेमध्ये पालघर जिल्ह्याला रिप्रेझेंट करत असताना राज्यस्तरीय खेळाडू म्हणून आज निवड झाली आहे. मिस्टर जतीन माळी आपल्या मंचावरती आहे. कॅमेरामॅन जरा फोकस करो. पालघर जिल्ह्याला लगोरी स्पर्धेमध्ये रिप्रेझेंट करत असताना राज्यस्तरीय खेळाडू म्हणून जतीन माळी याला आपण मंचावरती बघतोय आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. गौरव केला जाणार आहे. त्याला सत्कार म्हणूयात. JKCC
अर्नाळा या संघाच्या कडून हा सत्कार केला जातोय. मी विनंती करेल अर्नाळा गावचे सरपंच सन्माननीय नंदकुमार घरत साहेब यांना की आपण हा सत्कार करण्यासाठी समोर यायचं आहे. हा गौरव अशा खेळाडूचा ज्यानं क्रिकेट वगळता दुसऱ्या खेळामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि ती कामगिरी अभिमानास्पद आहे समस्त आपल्या क्रीडा शौकीनांसाठी, या अर्नाळा गावासाठी. आणि म्हणूनच या जतीन माळी याचा हा गौरव या मंचावरती करत असताना ग्रुप ग्रामपंचायत अर्नाळाचे सरपंच नंदकुमारजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते हा गौरव केला जातोय. अभिनंदन जतीन माळी, तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. राज्यस्तरावरती खेळत असताना राष्ट्रीय पातळीवरती खेळो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन सुद्धा या खेळाद्वारे सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जोरदार टाळ्या. आणि या स्पर्धेला भरवत असताना जे जी कामं त्या प्रत्येक कामामध्ये मोठा वाटा त्या जतीन माळीचा आहे आणि त्याचा इथे हा सत्कार केला गेलाय. रिव्ह्यू घेतला गेलाय, वाईडचा रिव्ह्यू घेतला गेलाय. हो, डरिये मत, घाबरू नका. चेतन कदमची कमाल आहे ती. ऑल क्रेडिट गोज टू चेतन कदम. सचिनजी पाटील यांना विनंती आपण मंचावरती येतं. सचिनजी पाटील साहेब आपण मंचावरती या. धावपलकरती धावा किती झाल्यात? 16. 3 षटकं संपलीत. म्हणजे या मॅच मध्ये परत येण्यासाठी योग्य ते बिगुल वाजवलं असं म्हणावं लागेल. आता शेवटच्या षटकामध्ये एकाच जर चौकार आला तर ही मॅच काहीशी वेगळी दिसेल. लाईट, समोरची लाईट्स चेतन त्याला वरती कर. हा, हे चांगलं आहे. साखर दिसले गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू ऑफ करणार. बॅट आणि पॅड मधलं अंतर वाढलं आणि ते अंतर वाढत असताना मात्र आता अंतर मापत मैदाना बाहेर जावं लागतंय. गौरव म्हणजेच लाल्याला. ऋषी दादा आणि प्रदोष गोलंदाजाचे उडविती होश. साऱ्या मैदानी एक जल्लोष पाहून साऱ्यांना चढतो जोश. सलामी वीर जोडी ती भारी एक नंबर हाय बाबा. सलामी वीर जोडी ती भारी एक नंबर हाय बाबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय. थँक्यू थँक्यू. चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव. मुकेश यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. यावेळेला ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न मुजम्मेलने केला. कोणती धाव येताना दिसत नाहीये. चौकाराची जरूर चर्चा केली परंतु त्या चौकारासाठी योग्य ते वेळ, योग्य ते प्लॅन तुमच्या हातामध्ये असणं गरजेचं. ऑन साइडला यावेळेला फ्लॅट डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज जयबाद. कोण रे आला तो साईबाबाला. अरे कोण रे आला तो साईबाबाला. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या ऋषी दे साई दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या ऋषी दे साई दादाच्या या नावात दम आहे रे. थँक्यू थँक्यू. समोरच्या दिशेने आडव्या बॅटनं खेळण्याचा मानस होता. नंतर इरादा बदलला आणि त्यानंतरच्या चेंडूमध्ये फ्लाइट. वन्स अगेन वन मोर विकेट. आतमध्ये येणारा चेंडू. क्लीन बोल्ड. फलंदाज मायकल बाद.
JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. 1 2 3 let's go. महेश यादव नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आता आलाय. हो पुन्हा एकदा मोठ्या फटक्यासाठी गेलेत. अजून एका विकेटचं बदल. फलंदाज बाद. या षटकामध्ये आला 4 विकेट्स, 1 धाव आणि 4 षटक संपत असताना धावफल किती धाव आहेत? 17-18चं लक्ष टीम साहेबासमोर. जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1, JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. बघा आणि सुपर 3 साठी काय आहे? टॉप 3 त्यांच्यामध्ये नक्की काय होणार आहे? नवीन बॉल द्या मैदानात. पहिला दुसरी हॅट्रिक नोंदवली गेली सागर देसले कडून. 18चं लक्ष आहे. 18 इज द टार्गेट. जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना गोलीवाड्यात गाजतय JKCC. थँक्यू डीजे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 18 धावांचा बचाव कसा करायचा ही टास्क घेऊन मैदानाच्या आतमध्ये राई 11 आकाशीचा संघ. आता वैभव पाटील कोणत्या युवा रचनेला मैदानात दाखवत आहेत यावरती आपण सर्वांच्या नजर आहेत. महेश यादव बाली याच्या हातामध्ये चेंडू आणि त्याच्यासमोर प्रदोष मिस्टर परफेक्ट. बघूयात काय घडत आहे. सुपर 6 शेवटचा आणि अंतिम सामना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडू ते 1 धाव घेण्याचा काहीसा मानस दाखवला आणि त्या एका धाव्याने धावफलकाला पुढे नेत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. बघा आर्यन वेगळ्या रंगामध्ये आहे. चिराग त्याच्या साथीनं. आमचे कॅमेरामॅन सगळ्या गोष्टी बघतायत. डिजिटलायझेशन आल्यापासून या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्यात. दूर दूरवरचं कोण काय करतो, कोण काय नाही, कोण कुठे चुकलाय, कोण कुठे मुकलाय, काय नक्की घडलंय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बाली पुढील चेंडू हाताळण्यासाठी बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हो जयने आपली डायरेक्शन. ओ क्या बात आहे, शानदार थ्रो. परंतु त्यामध्ये यश नाही आलं ही दुसरी बाब. आकाशी आता अटॅकिंग मोड मध्ये आली आहे. अग्रेशन मैदानाच्या आतमध्ये त्यांच्याकडून दिसायला लागली आहे. गरजेची आहे ही ती संधी आहे ज्या संधीचं सोनं केल्यानंतर तुम्हाला टॉप 3 मध्ये जाण्याची संधी मिळेल. टॉप 3 मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यासाठी काय हवं ते करण्याची तुमच्यामध्ये ताकद असावी. डेडिकेशन लेवल थोडीशी अप करावी लागणार आहे.
नव्हत्याचं होतं करायला लागेल, होत्याचं नव्हतं करायला लागेल. आणि असं करत असताना टीम साहेबाचा पवित्रा काय सांगतोय. पहिलं षटक आहे, पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा अशा आलेल्या आहेत. 18चा पाठलाग करत असताना तितकं मोठं आव्हान नाही आहे, परंतु ये डबल ट्रबल वाला जो मामला है दूसरे ओवर का वो बहुत ही बड़ा है. तो डबल पेक्षा ट्रबल जास्त राहिलाय. डबल म्हणजे 2 अंकी संख्या, 2 धावा तुम्हाला वर खाली असं दाखवणार, तो वाला डबल ट्रबल नव्हे. प्रामुख्याने अशा प्रकारची ज्याला 50-50 ओव्हर किंवा असा काहीसा एक नियम लागू केला जातो त्यावेळेला त्याला डबल ट्रबल ओव्हर असं म्हटलं जातं. टॅप काढण्याचा प्रयत्न चेंडूला मागे जाताना आपण बघितलं, जिथे लाल्याने खूप चांगली फिल्डिंग केली. 113600. पालघर जिल्ह्यामधील सर्वात जास्त सबस्क्रायबर्स असणारे चॅनल. बघा आज पालघर जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही जावा 2 पसंती समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 2 पसंती डीबीएन आणि पाटील नेटवर्क या दोघांचं कार्य या पालघर जिल्ह्यातील क्रिकेटला पुढे नेण्यासाठी खूप मोठं आहे. प्रत्येक खेळाडूला शो करत असताना किंवा त्यांना दाखवत असताना. प्रदोष बैकर समोर हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, फेकी नाही झाली. 1 धाव मात्र धावून कंप्लीट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती टीम सायबा या संघाच्या. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये धावांची गरज आहे 13. गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. ते जे सांगतील त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे दादा गोर गरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. ते जे सांगतील त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या शहराची शान हाय रे, शहराची शान हाय रे. ऋषी देसाई दादा थँक्यू. हे सॉन्ग ऋषी दादा देसाई यांचं जे मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. आणि आता प्रदोष बैकर यांच्या समोर मुकेश यादव. पहिला चेंडू बाहेर निघणारा होता आणि त्या चेंडूवरती 1 धाव धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येत असताना आपण पाहतोय. षटक आहे चॅलेंजिंग. हे ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आहे. आमची जेकेसीची पूर्ण टीम तयारीला लागले की यानंतर सुपर 3 मध्ये काय करावं काय नाही करावं. आमचे संतोषजी दहीबावकर, सचिनजी घरत, अमोल वांगट, हर्षद रेड्डी, हितेश, चेतन कदम सगळे चर्चा करतायत. आणि तिथून आपल्याला काहीतरी नवीन संकल्पना बघायला. ऑन साइडला व्हॉट अ शॉट. घटकेत इरादा बदलला, दाखवलं ऑफ साइडचं क्षेत्र आणि पाठवलं ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला पाठवत असताना 4 धावा अर्जित गेल्या. चौकार. चौकार 4 धावा येत आहेत. हे आमचे काही दर्शक आहेत आपल्याला मुख्य स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत, या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आपला अमूल्य वेळ काढून आलेले आहेत. धावफलकावरती धावा या चौकारणीशी जाऊन पोहोचल्या 10 वरती. हे चॅलेंजिंग ओव्हर म्हणजे चॅलेंजिंग षटक आहे आणि त्यामुळे इथे किती धावा येतील, किती धावा येणं गरजेचे आहेत. किती जर आल्या तर आकाशी संघ सामन्यात परत येईल. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. ओ इथे रनआउटची संधी मिस केली. ही खूप मोठी संधी होती. त्या संधीचं सोनं झालं नाही. आता सोन्याची चांदी झाली असती तरी चाललं असतं, परंतु सोनं नाही चांदी नाही, हे निव्वळ लोखंड होऊन बसले. आणि तिथे 1 धाव सुद्धा येताना बघायला मिळाली. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 11 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा अजूनही खेळण्यास शिल्लक. डीसीसी नवापूर, हुंडा वॉरियर्स तेजस 11. स्टे अलर्ट, बी अलर्ट. काहीतरी नवीन. आमचे जयेश वैती लॉसन कोरिया जवळचे मित्र आहेत आणि आता मनामध्ये चालू आहे काय नक्की करायचं आहे. तेजस मात्रेच्या चेहऱ्यावरती क्वेश्चन मार्क आहे की काय येईल आणि मी काय प्लॅन करू त्याच्यासाठी. पण आता जर कोणी सांगितलं की 2 संघाचे टीमच्या बाहेरचे प्लेयर धावायला लावायचे तर मात्र थोडंसं टेन्शन वाढेल. तेजस म्हणतो
की दुसरा कोणतरी देईल, पण आम्ही त्यामध्ये अजून एक क्लॉज टाकू, आमची चॉईस असेल तर मग कसं वाटेल. जोक सपाट. मैदानाच्या दिशेने जाऊयात, ज्या ठिकाणी धावफलकाचे धाबा 12 आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 7 आल्यात. 2 चेंडूवरती ओ ओ ओ डॉट आला की अजून काय घडणार. इथे तर बक्षीस रूपाने धावा मिळता राहिल्यात आणि निर्धाव चेंडू आल्यानंतर आता 1 मध्ये 2 ची गरज आहे, नाहीतर 2 मायनस होतील आणि मायनस होणं या स्थितीला सध्या तरी न परवडण्यासारखं असणार आहे. मुकेश यादवने आपला असा काहीसा चेंडू हाताळला की त्या चेंडूवरती कोणतेही उत्तर नव्हतं. ऋषिदादा देसाई यांच्याकडे लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. चला बघा, टायमर ऑन आहे, या गोष्टीची सुद्धा नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षक कुठे लगावण्यात आलाय. ओ हो आणि जोएस्टीच्या बाहेर जात असेल, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू वाईटची सांगता होती. चला आता एक नवीन काहीसा मुकेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅप मधून पाठवलं, सीमा रेखा पार. 4 धावांसाठी चौकार. कोण रे आला तो साईबाबाला, कोण रे आला तो साईबाबाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. साई दादा थँक्यू. आणि तो नामातला दम दाखवत असताना मॅचला फिनिश केलं आणि टॉप 3 मध्ये दाखल होणारा संघाचं नाव आहे टीम साहेबा. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच या आता झालेल्या मॅचचा खेळाडूचं नाव आहे, ज्याच्या समोर भले भले फलंदाज फसले, नाव आहे सागर देसले. चला सागर देसले आपण या. बघा JKCC चे खेळाडू आपल्याला डेमो दाखवतील टॉप 3 साठी काय करणार आहेत. तो डेमो तुम्हाला मैदानात बघायला मिळेल आणि त्या डेमो नंतर आपण आपला एक खेळाडू तयार करायचा आहे किंवा जेवढे प्लेयर्स लागतील तेवढे तयार करायचे आहेत. तुर्तास टीम साहेबाचे सर्व खेळाडू आपण मैदानात बाहेर या आणि सागर देसले आपण मंचावरती यायचंय. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत